जालना जिले में किसान भारी बारिश सब्सिडी वितरण घोटाले की जांच में आर्थिक अपराध शाखा ने 5 और आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों को अंबड़ और घनसावंगी तहसीलों में लगभग 24 करोड़ 90 लाख रुपए के फसल सब्सिडी गबन के सिलसिले में पकड़ा गया। अब तक गिरफ्तार आरोपियों की संख्या 20 हो गई है, जबकि 12 आरोपी अभी भी फरार है। गिरफ्तार आरोपियों को 5 दिनों की पुलिस हिरासत में भेजा गया है और ईओडब्ल्यू अधिकारी अन्य फरार आरोपियों से गहन पूछताछ कर रहे हैं। पुलिस का कहना है कि इस घोटाले में शामिल सभी दोषियों को जल्द गिरफ्तार किया जाएगा और उन्हें कानून के कटघरे में लाया जाएगा। अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी जी चौकशी समिती गठीत केली होती त्यानुसार अंबड पोलीस स्टेशन येथे 28 तलाठी व इतर कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यापूर्वी आपण 15 तलाठी व इतर कर्मचारी त्यात काही कोतवाल काही एजंट्स यांना आपण अटक केलेली होती आणि काल रोजी सदर गुन्ह्यामध्ये आणखी 5 आरोपी त्यात 3 तलाठी आणि 2 नेटवर्क इंजिनियर व ऑपरेटर अशा 5 लोकांना आपण अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यात आता पावेत एकूण 20 आरोपी आपण अटक केलेले आहे, तर 12 आरोपी सदर गुन्ह्यात सध्या फरार आहे। प्रामुख्याने हे जे आरोपी आहेत ते कोठून ताब्यात घेतलेले आहेत? सदर आरोपी जे आहेत हे जालना शहर आणि जालना जिल्ह्यातील काही रहिवासी आहेत। जालन्यामध्ये आल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांना ठिकठिकाणावरून आपण ताब्यात घेतले। आता अटक केलेल्या आरोपीचे नाव सदर गुन्ह्यामध्ये जे अटक केलेले आहे आता आरोपींची सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्यामध्ये एक आरोपी आहे सुनील रामकृष्ण सोरमारे जे मंडळाधिकारी आहेत, बप्पासाहेब रखमाजी भुसारे जे तलाठी आहे मंगू जळगाव, रामेश्वर नाना जाधव जे तलाठी आहे लोणार भायगाव, वैभव विश्वंबर अडगावकर जे नेटवर्क इंजिनियर आहेत आणि विजय निवृत्ती भांडवले एक नेटवर्क ऑपरेटर आहे राहणार कुंभारवाडी तालुका गेवराई। अशा एकूण 5 आरोपी सध्या आपल्याकडे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास सुरू आहे। या गुन्ह्यामध्ये एमपीआयडी लागलेला आहे का आणि जे आरोपी तुम्ही अटक करताय त्यांच्या काही प्रॉपर्टी वगैरे सीज केल्या जातात? सदर गुन्ह्यामध्ये एमपीआयडी लागलेला नाही, मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा लागलेला आहे, भारतीय न्याय संहिताचे काही गंभीर स्वरूपाचे कलमे लागलेले आहेत आणि सदर आरोपींनी जो अपहार केलेला आहे त्या अपहाराच्या अनुषंगाने काही रकमेचा चौकशी समिती किंवा तर माध्यमातून भरणा देखील करण्यात आलेला आहे, तर काही लोकांच्या प्रॉपर्टीवरती बोजे देखील आपण त्या रकमेच्या प्रमाणामध्ये टाकलेले आहे, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। एस्टिमेट किती रकमेची बोजे टाकलेली आहे? साधारण काही कोटीच्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये बोजे टाकले।